आता बातमी एका चित्रपटावरून सुरू झालेल्या वादासंदर्भातली। चित्रपट आणि वाद हे समीकरण आता काही नवं राहिलेलं नाहीये। खालिद का शिवाजी या चित्रपटावरून सध्या चांगलाच वाद रंगलाय। चित्रपटाच्या कथेत शिवाजी महाराजांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केलाय। दरम्यान खालिद का शिवाजी चित्रपटावरून राज्य सरकारने केंद्राला पत्र लिहिलंय। 8 ऑगस्टला खालिद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। मात्र या चित्रपटाचं प्रदर्शन तात्पुरतं रोखावं अशी विनंती राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे। चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती राज्य सरकारने पत्रातून व्यक्त केली आहे। दरम्यान खालिद का शिवाजी चित्रपटाबाबत मंत्री आशिष शेलार यांचं एक जुनं वक्तव्य व्हायरल झालंय। खालिद का शिवाजी हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात पाठवण्याची घोषणा मंत्री आशिष शेलारांनीच केली होती। दरम्यान राज्य सरकारने या चित्रपटासाठी कान्ससाठी केलेलं नामांकन हे मागे घ्यावं अशी मागणी महंत सुधीरदास महाराज यांनी केलेली आहे। कान फिल्म फेस्टिवलसाठी 4 मराठी चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामध्ये स्थळ, स्नोफ्लॉवर, खालिद का शिवाजी आणि जुनं फर्निचर। त्यामुळे खालिद का शिवाजी हा सुद्धा त्या ठिकाणी दाखवला जाईल। अफजल खानासारख्या अत्यंत स्वराज्याच्या मोठ्या शत्रूच्या बाबत चुका झाकण्याचा प्रयत्न अशा माध्यमातून एक नॅरेटिव्ह सेट केला जातो। आम्हाला असं वाटतं की कान्स महोत्सवाकरता हा जो चित्रपट शासनाने पाठवलेला आहे त्याचं नामांकन मागे घेण्यात यावं आणि कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत आणि चित्रपटाच्या प्रकाशना त्या प्रसारणावरती बंदी घालण्यात यावी महाराष्ट्र शासनाकडे।